Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. अहमदाबादमधील विमान दुर्घटनास्थळी एनएसजीचं पथक दाखल. काही वेळापूर्वी फॉरेन्सिक पथकाकडून दुर्घटनास्थळाची तपासणी. अहमदाबादमधील विमान दुर्घटना प्रकरणी एक ब्लॅक बॉक्स दिल्लीला पाठवला तर दुसऱ्या ब्लॅक बॉक्सचा शोध सुरू. दुर्घटनेचं नेमकं कारण समजणार. मी विमानातून उडी मारली नाही तर सीटसह बाहेर फेकलो गेलो. विमान अपघातामध्ये बचावलेल्या रमेश विश्वासकुमार यांची प्रतिक्रिया. विमान दुर्घटनेमुळे मृतदेहांची ओळख पटवण्यात अडचण. नातेवाईकांचा डीएनए मृतांशी मॅच झाल्यानंतर मृतदेह दिले जाणार. विमान अपघातामधील मृतांच्या नातेवाईकांना अश्रू अनावर. विमान दुर्घटनेमुळे मृतदेहांची ओळख पटवण्यात अडचण. लंडनच्या भूमी चौहान यांची फ्लाईट 10 मिनिटांनी चुकली. अपघातातून बचावल्याची बातमी कळताच भूमी यांनी देवाचे आभार मानले. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये अहमदाबाद विमानतळावर उच्चस्तरीय बैठक. मोदींकडून दुर्घटनास्थळाची पाहणी. रुग्णालयामध्ये जाऊन मोदींकडून जखमींसह मृतांच्या नातेवाईकांची भेट. अपघात टाळता येत नाही असं अमित शहा म्हणतात. मग तुम्ही सत्तेमध्ये का आहात? विमान अपघाताची जबाबदारी कोण घेणार? संजय राऊतांचा सवाल. पंतप्रधान विमान अपघातामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींचं निधन. मोदींनी विजय रुपाणींच्या कुटुंबियांची घेतली भेट. पंतप्रधान मोदींकडून रुपाणी कुटुंबियांचं सांत्वन. अहमदाबादच्या मेघानीमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघाताची भीषण दृश्य. उड्डाणाच्या अवघ्या काही सेकंदातच विमान इमारतीला धडकलं. अपघातामध्ये 241 प्रवाशांसह हॉस्टेलमधील 24 विद्यार्थ्यांचा मृत्यू. कॉन्फिगरेशन एररमुळे अहमदाबादमध्ये विमान अपघात झाल्याची शंका. टेक ऑफ दरम्यान विमानाच्या सेटिंग्समध्ये त्रुटी असल्याची शक्यता. अहमदाबाद विमान अपघाताच्या तपासामध्ये ब्रिटन सरकारची मदत करण्याची तयारी. अपघातामध्ये अनेक प्रवासी ब्रिटन नागरिकांचा मृत्यू. इराण आणि इस्रायल संघर्षामुळे एअर इंडियानं 16 विमानं वळवली. मुंबईहून लंडन आणि न्यूयॉर्कला जाणारं एअर इंडियाचं विमान परत बोलावलं. पालिका निवडणुका होईपर्यंत जयंत पाटील हेच प्रदेशाध्यक्ष. नंतर नवीन अध्यक्ष निवडणार. तरुणाला संधी देण्याचा पवारांचाही विचार. अनिल देशमुखांची प्रतिक्रिया. इम्तियाज जलील यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. संजय शिरसाट यांच्यावर जमीन हडपल्याचा आरोप करताना जातीवाचक उल्लेख केल्याचा आरोप. आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मुंबईमध्ये ठिकठिकाणी बॅनरबाजी. विमान दुर्घटनेमुळे वाढदिवस साजरा न करण्याचा आदित्य ठाकरेंचा निर्णय. बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा 6वा दिवस. चंद्रशेखर बावनकुळे आज बच्चू कडूंना भेटणार. तर बच्चू कडूंच्या समर्थनार्थ अमरावतीमध्ये वलगावमध्ये चक्काजाम आंदोलन. इस्रायल आणि इराणमधील संघर्षाचा परिणाम जगभरातील शेअर मार्केटवर. सेन्सेक्स 1200 तर निफ्टी 50 अंकांनी घसरला. शिर्डीच्या साई मंदिरामधील फुलहार आणि प्रसादावरील बंदी उठवली. मात्र प्रवेशद्वारावर बिलाची पावती दाखवणं बंधनकारक. राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज. रत्नागिरीला रेड तर सातारा, रायगड, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट. पुणे, अहिल्यानगर, वाशिमसह जळगावमध्ये जोरदार पावसाची हजेरी. जळगावमध्ये पावसानं 10 घरांची पडझड तर 4000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. इस्रायलकडून इराणची राजधानी तेहरानवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला. इराणमधील अणु केंद्रांना लक्ष्य केल्याची प्राथमिक माहिती. इस्रायलमध्ये आणीबाणीची घोषणा. Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon.